नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असे अधिक मास स्पेशल अनारसे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी खुसखुशीत असे हे अनारसे कसं बनवायची याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. आणि ह्यामध्ये एक सिक्रेट आपण इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत, त्याच्याने तुमची अनारसे तुटणार नाहीत. तर त्यासाठी मी अशा पद्धतीने 1 ग्लास असं प्रमाण घेतलेलं आहे. 1 ग्लास असं मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे. त्याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्यानंतर आणि यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी 3 दिवस हे तांदूळ भिजत घातले होते आणि 2 वेळा ह्याचे पाणी मी चेंज केले होते, सकाळ संध्याकाळ. तर आतासुद्धा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीच्या चाळणीवर याला पाणी म्हणजे खाली हे होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. पाणी जर निथरले ना तर अशा पद्धतीने एक कापड घ्यायचं आहे आणि यावरती हे जे तांदूळ आपण घेतलेले आहेत ना ते स्वच्छ म्हणजे असे पसरून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे मी पसरून घेत आहे आणि हे फॅनखालीच आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बघा, मी हाताला असं चुरगळलं ना तर थोडंसं लागतंय, म्हणजे आपल्याला पूर्ण कोरडे करायचे नाही आहेत, थोडेसे ओलसर ठेवायचे आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला हे जे तांदूळ आहेत ते घालायचे आहेत आणि बारीक जी आपली सुजीची चाळणी असते ना किंवा मैद्याची, त्याने हे जे पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे मी चाळून घेतलेलं आहे आणि उरलेली जे आहे ते टाकून दिलेलं आहे. तर 1 ग्लाससाठी मी काय केलेलं आहे, अर्धा ग्लास गूळ घेतलेला आहे. आता हे जे गूळ आहे ना, आता आपल्याला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केल्यानंतर यामध्ये ना आपण काय करायचं, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे फिरवून घेतलेलं आहे. तर याला आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे हे एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला जे पाणी आहे ना, 3 दिवस आपण तांदूळ भिजत ठेवलेलं आहे ते सकाळ संध्याकाळ याला बदलायचं आहे. ते जेणेकरून आपल्या अनारशांना वास येऊ नये म्हणून चेंज करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी हे पीठ हे मी छान असं मळून घेत आहे. अशा पद्धतीने याचे गोळे करून घेत आहे. आता हे जे आपण गोळे करून घेतलेले आहेत ना ते एका डब्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे. तर अशा पद्धतीने बघा 3 गोळे याचे तयार झालेले आहेत. म्हणजे 1 ग्लासाच्या प्रमाणामध्ये आपले किती अनारसे होतात हे मी तुम्हाला पुढं सांगेन. तर अशा पद्धतीने बघा हे जे आपले अनारसे पीठ आहे तर अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे आणि मी दुसऱ्या दिवशी हे अनारसे करायला घेतलेले आहेत. बघा आता मी तुम्हाला तोडून दाखवते. असं थोडंसं सळसळ वाटत आहे, म्हणजे तुम्हाला वाटेल की याचे अनारसे आपले बनणारच नाहीत, पण थोडंसं तूप टाकलं ना की हे सुद्धा अनारसे बनतात. पण मी तुम्हाला म्हणलं ना मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकणार आहे, ते म्हणजे आपण बघणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला गोळा करून दाखवते. तुम्ही म्हणशीलात अरे अनारसे तर बनतच नाही आहे. बघा मी अशा पद्धतीने तुम्हाला गोळा करून दाखवत आहे. तर हे मी असा गोळा केल्यानंतर आणि दाबल्यानंतर बघा फुटतो आहे, म्हणजे हे पीठ छान असं झालं नाही असं समजते. मग कोणाकोणाचं असंच होतं. तर बघा हा पिकलेला केळा घेतलेला आहे आणि या पिकलेल्या केळ्यामधलं मी 1 इंच केळ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि या पिठामध्ये टाकलेला आहे. तर जास्त केळा न टाकता फक्त 1 इंच एवढाच केळ्याचा तुकडा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे, कारण केळासुद्धा जास्त पिकलेला होता. त्याच्यामुळं बघा तुमची कोणतेच अनारसे जर तुम्ही केलात ना तर तुमचे अनारसे बिघडणार नाहीत. जर कोरडं पीठ वाटलं तुम्हाला तर यामध्ये अशा पद्धतीने केळ्याचं म्हणजे थोडंसं केळा टाकला ना की अनारसे अगदी छान होतात आणि मस्त होतात आणि कोणाचेही अनारसे बिघडणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे अनारसे वळवून घेत आहे खसखसीवर. तर थोडीशी खसखस टाकून अशा पद्धतीने मी हे अनारसे थापून घेत आहे. बघा तर मी दुसरासुद्धा तुम्हाला थापून दाखवते बघा अशा पद्धतीने. आणि तुम्ही बघू शकता पीठ पण छान असे झालेलं आहे. मगाशी बघा पीठ थोडंसं असं फसफसत होतं, पण मी थोडासा केळ टाकून याला मळून घेतल्यानंतर बघा पीठ असं छान झालेलं आहे. तर अशा पद्धतीने दुसरासुद्धा अनारसे मी करून घेतलेला आहे. इकडं मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल आपल्याला कडकडीत गरम न करता मीडियम
गरम करायचा आहे आणि अशा पद्धतीने बघा अनारसा टाकलेला आहे. आणि जसा आपण अनारसा टाकत आहोत तर तुम्ही बघू शकता किती छान अशी याला जाळी सुटत आहे. आणि आता ही अशी जाळी सुटायला लागली ना की वरतून असा या पद्धतीने आपल्याला तेल टाकायचं आहे. म्हणजे कसं अनारसा एकदम छान असा जाळीदार बनतो. तर तुम्हाला दिसतच असेल की याला किती छान अशी जाळी सुटलेली आहे बघा. आणि वरून अशा पद्धतीने मी याच्यावर तेल टाकत आहे जेणेकरून आपलं हे अनारसे कच्चं राहणार नाही. तर अशाच पद्धतीने हे अनारसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी याला जाळी आलेली आहे. दुसरासुद्धा अनारसे मी तुम्हाला तळून दाखवते बघा. तर मी आता काय केलं लगेच टाकल्या तेल टाकायला चालू केलं. पण थोडंसं त्याला सेट होऊ द्यायचं आहे. नंतर वरून असं आपल्या अशा पद्धतीने तेल टाकायचं आहे की जेणेकरून याला छान अशी जाळी सुटते आणि अनारससुद्धा मधून छान असा शिजला जातो. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बघा मी अनारसे करून घेत आहे. तर या अनारशांना बघा किती मस्त अशी जाळी फुटत आहे आणि असा वाटतो की आपण अनारसे टाकल्यावर आता तेलात विरघळेल. पण तो तेलात न विरघळता मस्त अशी याला छान अशी जाळी सुटत आहे बघा. आणि थोडंसं थांबायचं आहे आणि नंतर मग याच्यावरती तेल अशा पद्धतीने सोडायचं आहे आणि मग हा अनारसा छान असा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे अनारसे करून घेतलेले आहेत. तुम्हीसुद्धा हे अनारसे करू शकता आणि तुमचेसुद्धा अनारसे बिलकुल बिघडणार नाही आहेत. हे बघा मी सर्व अनारसे करून घेतलेले आहेत आणि सर्व अनारशांना किती मस्त अशी जाळी आलेली आहे बघा. तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त असे हे अनारसे तयार झालेले आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवते बघा. हे बघा किती मस्त अशी जाळी आलेली आहे. खूप मस्त असा हा अनारसा तयार झालेला आहे. तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या अधिक मासामध्ये तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती क्रंची हा अनारसे तयार झालेली आहे. तर याची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.